श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी 3 राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील, ज्यामुळे केवळ फायदेच फायदे होतील. 3 राशींचे भाग्याचे दरवाजे उघडलेच. शनी शुक्राची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठा बदल. ते म्हणतात ना, एकदा का व्यक्तीच्या भाग्याचे दरवाजे उघडले की मग तो यशाची पायरी चढत जातो. तो मागे वळून पाहत नाही. असाच काहीसा योग काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात देखील येणार आहे, ज्यामुळे त्यांचं नशीब उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीचा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या दिवशी अनेक राशींना ग्रहांच्या संयोगाचा फायदा होईल. होळीच्या दिवशी शुक्र शनीशी युती करेल. होळीच्या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग हिंदू दंदिशिकेनुसार 2026 वर्षात 3 मार्च रोजी होलिका दहनाचा सण साजरा केला जाईल आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील होईल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संयोगामुळे होळीच्या दिवशी एक विशेष संयोग निर्माण होत आहे. होळीच्या दिवशी शुक्र त्याच्या उच्च राशीत मीन राशीत असेल. शनी देखील मीन राशीत असेल. त्यामुळे शुक्र आणि शनी यांच्यात मीन राशीत युती निर्माण होते. या युतीमुळे अनेक राशींना फायदा होईल. त्यांना आर्थिक लाभ, प्रगती, प्रेमसंबंध आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आनंद अनुभवता येईल. या ग्रहांच्या संयोगामुळे 3 राशींना सौभाग्य मिळेल. जाणून घेऊया त्या 3 भाग्यशाली राशींबद्दल. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींना होळीच्या दिवशी आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक काळ अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगती शक्य होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. होळी 2026 मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी आणि भाग्याचे संकेत घेऊन येणार आहे. शुक्र शनीच्या युतीमुळे अचानक धनलाभ आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा वापर करणे शुभ ठरेल. काही काळ रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल, ज्यामुळे मानसिक शांती राहील. होळीच्या शुभ मुहूर्तावर ग्रहांच्या महामिलनामुळे नशीब पालटणार आहे. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात नवीन आर्थिक संधी मिळतील. लाल, गुलाबी आणि पिवळे रंग वापरल्याने सुख समृद्धी वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील अशी शक्यता आहे. या राशीखाली जन्मलेले लोक दूरदर्शी असतात आणि त्यांच्याकडे नाविन्यपूर्ण विचार असतात. त्यांना सामाजिक कार्य, तंत्रज्ञान, संशोधन आणि मोठ्या संस्थांमध्ये यश मिळू शकते. कठीण परिस्थितीतही ते धैर्यवान राहतात. ते हळूहळू एक मजबूत आर्थिक स्थिती निर्माण करतात. मेष राशीचा आत्मविश्वास वाढेल. शनीच्या कृपेने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठ्या पगाराची ऑफर मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याचे योग असून नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुखासह भरपूर धनसंपत्तीचे सुख मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. बँक बॅलन्सही झपाट्याने वाढेल. नोकरी, व्यवसायात भरपूर यश मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच यावेळी
तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगार वाढ होईल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. तुमच्या राशीसाठी मार्च महिना अनेक प्रकारे खास ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबांबरोबर दर्जेदार वेळ घालवू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. तुम्हाला आदर प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायातूनही फायदा होईल. तुम्हाला नवीन प्रकल्प देखील मिळू शकतात. तुमच्या कुटुंबात शांती आनंद नांदेल. तुमच्या धैर्य आत्मविश्वास वेगाने वाढेल. मेष राशीच्या लोकांसाठी हे सलग ग्रहांचे संक्रमण अत्यंत शुभ राहील. अचानक आर्थिक लाभ होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही करिअरमध्ये नवीन टप्पे गाठाल. तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात तुम्हाला वेगाने नफा मिळेल. तुमच्यासमोर येणाऱ्या संधी तुम्ही सोने कराल. कौटुंबिक वातावरण आनंद आणि शांतीने भरलेले असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक भागीदारी मजबूत होऊ शकते. संयुक्त उपक्रमातून नफा मिळू शकतो. अविवाहितांसाठी विवाह योगाची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकते. सार्वजनिक प्रतिमा सुधारू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. प्रवासाचे योग संभवतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरू शकते. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. मेष राशीच्या व्यक्तींवर यमग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक नवीन नेटवर्कशी जोडले जाऊ शकता. त्यामुळे तुमचे करिअर उंचावू शकते आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. मंगळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी 11व्या स्थानी गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रात 11वे स्थान हे उत्पन्न, लाभ व इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढण्याचे संकेत मिळू शकतात. कुटुंबातील मोठ्यांचे सहकार्य लाभदायी ठरू शकते. पालकांनाही आर्थिक स्थैर्य लाभण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढू शकतो. काही दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागू शकतात. आध्यात्मिक विषयांबद्दल आकर्षण वाढू शकते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान सन्मान, यश, कीर्ती वाढेल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल.
आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मेष राशीच्या व्यक्तींवर यम ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल आणि प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सिंह राशीचे भाग्य तुमच्यासोबत असेल. हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. सर्व कामे पूर्ण होतील आणि जीवनातील चालू असलेल्या समस्या संपतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या राशीच्या कुंडलीच्या सूर्य, मंगळ, शुक्र आणि बुध 7व्या, तर शनी शुक्र 8व्या आणि गुरु 11व्या, तर केतू 1ल्या घरात असणार आहे. मार्चमध्ये या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, करिअर, व्यवसायात लक्षणीय फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. शिक्षण क्षेत्रात लक्षणीय यश, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. 5व्या घरात गुरुची शुभ दृष्टी एकाग्रता वाढवेल. तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. तुमचे प्रेमजीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरी करणाऱ्यांना प्रगती दिसेल. पदोन्नती किंवा पगारवाढ शक्य आहे. तुम्ही नवीन तंत्रज्ञानाकडे वाटचाल कराल. संपत्ती जमा करणे सोपे होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि नेतृत्व कौशल्ये बळकट होईल. पालकांशी संबंध सुधारतील. आत्मविश्वास वाढू शकतो. नवीन नोकरी मिळू शकते. पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात मधुरता वाढू शकते. समाजात प्रतिष्ठा वाढू शकते. आरोग्याबाबत सकारात्मक बदल जाणवू शकतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील अस्तवरून फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या नशिबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. जीवनातील दीर्घकालीन समस्या संपुष्टात येऊ शकतात. कौटुंबिक जीवनातही आनंद टिकू शकते. महिलांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुमचा अध्यात्माकडेही
अधिक कल असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक यात्रांवर जाऊ शकता. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. नवीन घर, वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थितीतही चांगली राहणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पगारवाढ किंवा बोनस मिळू शकतो. या व्यतिरिक्त भागीदारी व्यवसायात नफा वाढू शकतो. कौटुंबिक सुखसोयींवर खर्च वाढेल, परंतु तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. पण तुम्ही हुशारीने गुंतवणूक करावी. 5 राजयोगांची निर्मिती सिंह राशींसाठी अनुकूल ठरू शकते. सूर्य सिंह राशीचा स्वामी असल्याने सूर्याशी संबंधित बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग या राशीसाठी प्रतिष्ठा वाढवणारे मानले जातात. जेव्हा सूर्य मध्य किंवा 10व्या भावावर प्रभाव पाडतो तेव्हा स्थिती, प्रतिष्ठा आणि नेतृत्व क्षमता वाढते. सरकारी, प्रशासकीय किंवा व्यवस्थापन क्षेत्रात गुंतलेल्यांना विशेष यश मिळू शकते. समाजात त्यांचा प्रभाव आणि ओळख बळकट होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा सन्मानाची वाट पाहत असाल तर या काळात तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळू शकतात. सिंह राशीसाठी केतूचे भ्रमण यशाचे दरवाजे उघडू शकते. आदर वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकेल. प्रवास शक्य आहे. ज्ञान वाढू शकते. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे नक्षत्र गोचर अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. नवीन नोकरी मिळू शकते किंवा सध्याच्या पदावर अधिक जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामे, प्रवास किंवा प्रकल्प सुरू होऊ शकतात. मीडिया, फॅशन, कला, डिझाईन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विशेष लाभ दिसू शकतो. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. मान सन्मान वाढू शकतो. सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते. हा काळ आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी उत्तम आहे. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक देखील फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पण तुम्ही या काळात थोड्या हुशारीने गुंतवणूक करावी आणि चांगला विचार करावा, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात अचानक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी तुमच्या मागे येईल. कामाच्या ठिकाणी अचानक झालेल्या बदलांमुळे करिअर स्थिरतेची परीक्षा होऊ शकते. काहींना विभागीय पुनर्रचना, नेतृत्व बदल किंवा दीर्घकालीन करिअर उद्दिष्टांचे पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता जाणवू शकते. जोखीम व्यवस्थापन, संशोधन आणि वित्त क्षेत्रातील व्यावसायिकांना
अनिश्चिततेमध्ये संधी मिळतील. व्यवसाय मालकांनी घाईघाईने गुंतवणूक करण्यापेक्षा विद्यमान कामकाज चालू ठेवण्यावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि काळजीपूर्वक करार व्यवस्थापन महत्त्वाचे असेल. धोरणात्मक नियोजन, अनावश्यक जोखीम कमी करणे आणि स्थिर प्रगतीला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. प्रगतीच्या शक्यता आहेत. होळीच्या काळात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांचा काळ चांगला जाईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. धनुराशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याची ठरेल. धनुराशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायही मजबूत राहील. जुने वाद मिटू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना जास्त नफा मिळेल. कुटुंबात नवीन आनंद येईल. गुंतवणूक आणि मालमत्तेच्या बाबतीत फायदा होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली वेतन मिळू शकते. नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. सामाजिक वर्तुळ वाढू शकते आणि मानसन्मान मिळू शकतो. प्रेमसंबंध अधिक स्थिर होण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या व्यक्तींवर देखील अस्तवरून फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आयुष्यात आनंद येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. गुरुची रास असल्याने धनुराशीसाठी हा काळ विशेष प्रभावी ठरू शकतो अशी ज्योतिषीय शक्यता आहे. भाग्याची साथ लाभल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अडथळे दूर होत कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसू शकतात. अपेक्षित धनलाभ होऊ शकतो. विशेषतः दूरच्या ठिकाणांशी संबंधित व्यवहारातून किंवा परदेशी संपर्कातून नवीन नोकरी मिळू शकते किंवा व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. मानसन्मान वाढू शकतो. समाजात प्रतिष्ठा दृढ होण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. आध्यात्मिक रुची वाढू शकते आणि दीर्घकालीन उद्दिष्टांकडे आत्मविश्वासाने वाटचाल सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना वाहन किंवा इतर काही मोठी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते. या राशीचे लोक
त्यांच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात. कौटुंबिक जीवनात फक्त आनंदच असू शकतो. वास्तुकला, इंटिरियर डिझाईन, विक्री किंवा कार खरेदी विक्री, रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. कौटुंबिक जीवनातही आनंद टिकू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून प्रत्येक पावलावर पाठिंबा मिळू शकतो. या काळात तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. सरकारी कामात यश आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिरता आणि प्रगती दोन्ही आणू शकतो. यावेळी नोकरी करणाऱ्या लोकांनी कामात निष्काळजीपणा टाळावा आणि त्यांचे काम वेळेवर पूर्ण करावे. या राशीसाठी बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोगांचा प्रभाव विशेषतः फलदायी मानला जातो. जेव्हा सूर्य आणि बुध यांची युती कर्म किंवा लाभ भावावर प्रभाव पाडते, तेव्हा व्यक्तीची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. यामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन डील, कॉन्ट्रॅक्ट किंवा पार्टनरशिप फायदेशीर ठरेल. बुधाची मजबूत स्थिती आर्थिक गणित सुधारेल, ज्यामुळे बचत आणि नफा दोन्ही वाढण्याची शक्यता असते. या काळात तुमच्यात धैर्य आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता लक्षवेधी ठरू शकते. लेखन, प्रशासन किंवा कायदेशीर क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. काही अडथळे दूर होऊ शकतात. जुन्या कर्जातून सुटका होण्याचे संकेत मिळू शकतात, परंतु नवे संबंध जपताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चुकीच्या संगतीमुळे अडचणी वाढू शकतात. आरोग्याकडे लक्ष देणे हितावह ठरेल. विचारांमध्ये चपळता आणि संवादात नेमकेपणा वाढल्याची जाणीव होऊ शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे अचानक गती पकडू शकतात. लेखन, शिक्षण, माध्यम, मार्केटिंग किंवा व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना नवे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. विशेषतः कौशल्यावर आधारित कामांमधून नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा विद्यमान नोकरीत जबाबदारी वाढण्याची चिन्हे दिसू शकतात. व्यवसायात नफा होऊ शकतो. विशेषतः नव्या कल्पनांमुळे किंवा डिजिटल माध्यमातून सामाजिक वर्तुळात मान सन्मान मिळू शकतो. एखाद्या बैठकीत तुमचे मत निर्णायक ठरू शकते. एकूणच आत्मविश्वास वाढवणारा आणि पुढे जाण्यास प्रेरित करणारा काळ ठरू शकतो. अडकलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. व्यावसायिक आयुष्यात नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. बचत करण्याचे नियोजन यशस्वी ठरू शकते. घरातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामुळे भविष्यातील मार्ग अधिक स्पष्ट होऊ शकतो. प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहे. करिअरमध्ये उन्नतीची संधी मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पेलण्याची ताकद मिळू शकते. प्रेमसंबंधात जवळीक आणि समज वाढू शकतो. रोमॅन्टिक क्षण अनुभवायला मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यातील योजना आकार घेऊ शकतात. व्यवसायात विस्ताराचे संकेत दिसू शकतात. समाजात मान सन्मान वाढू शकतो आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकतो. या काळात कामात किंवा व्यवसायात
प्रगती होऊ शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे, नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन क्लायंट आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही कोणालाही पैसे उधार देणे आणि अतिउत्साह टाळण्याचा सल्ला देखील दिला जातो. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. वैवाहिक जीवन सुख लावेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये व्यवस्थापनात बदल, नोकरीच्या भूमिका किंवा अगदी स्थलांतर याचा समावेश आहे. रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि गृह आधारित व्यवसायामधील व्यावसायिकांनी काळजीपूर्वक नियोजन केल्यास त्यांना स्थिर वाढ अनुभवता येईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन भूमिका केवळ अल्पकालीन उत्साहाऐवजी दीर्घकालीन फायदे देत असल्याची खात्री करा. वरिष्ठ व्यवस्थापनाशी संघर्ष टाळा, कारण गैरसमजांमुळे अडचणी येऊ शकतात. शांत धोरणात्मक दृष्टिकोन आणि मजबूत व्यावसायिक प्रतिष्ठा स्थिरता राखण्यास मदत करेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.